प्रत्येक गोष्टीला, वस्तूला, कशालाही जीव लावला तर त्यात जीव असतो. ते कसं ते पुढे मी सांगेलच. तर आज मैथिलीची सायकल पंक्चर झालेली. पंक्चर म्हणजे त्या दिवशी त्या दोघांनी पंक्चर काढून आणलं, पण ती परत हवा उतरली. मग काय, निघालो आम्ही तिघं सायकल दुरुस्तीसाठी. तर जाता जाता पहा उन्हाळी काम बायांचे कसे चालू आहेत ते पहा. वेळेनुसार सावली सुद्धा आपली साथ सोडते, तर माणसाचं काय घेऊन बसतो आपण. तर मग गेलो तिथे, सायकल जिथे ह्यांनी सांगितलं होतं तिथे गेलो. तर ते काय काका नव्हते, ते बाहेर गेलेले आणि हे पण ड्युटीला होते. तर मग काय करायचं, तर ह्यांनी सांगितलं की मी एक 10 मिनिटात येतो. तर मग तिथेच महाराजांचं मंदिर होतं, तर आम्ही गेलो मंदिरात दर्शनासाठी. जर जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा. आणि पहा इथे आजूबाजूला तुम्ही जर झाडं पाहत असाल ना, तर खूप वर्षापूर्वीची झाडं आहेत, पण सगळे असे वाळून गेलेले आहेत. काय माहित त्यांना कशाची कमी पडलेली आहे. पाणी म्हटलं तर पाणी भरपूर आहे इकडे. तेवढ्यात मग ह्यांचा फोन आला की मी आलो आहे, तुम्ही कोठे आहात म्हणून. मग आम्ही दर्शन घेतलं आणि आलो मग वापस येऊन. मग त्या काकांच्या समोर 1-2 सायकल होते, त्यांनी ते केलं. नंतर त्यांनी चेक केलं तर 2 पंक्चर होते. मग त्यांचं म्हणणं असं आलं की तुम्ही ट्यूब बदलून घेतलं तर ते बरं राहील. मग चला म्हटलं, सारखं सारखं पंक्चर काढून ते आणण्यासाठी वेळ वाया घालवायचा आणि परत तोच खर्च होणार. तर मग त्या नवीनच ट्यूब टाकण्याचा डिसिजन घेतला. मग त्या काकांनी ट्यूब बसवून घेतलं आणि ट्यूब बसवता क्षणी मी कॅप्चर केलं नाही मैथिलीच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका होता की खूप. पहा 2च दिवस शिकवलं तर छान शिकली तिनं आणि आता मस्त तिनं कॉन्फिडेंटली चालवती आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.